नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण यामधील आज हा 18वा भाग. मागच्या भागात आपण 129 श्लोकापर्यंत आलो होतो. आज 130व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतोय. अनेकांचा याच्यावरती अभिप्राय येत आहेत आणि वेगळंच आम्हाला ऐकायला मिळतं असे सांगतायत. खरं तर हे सगळं अष्टावक्र ऋषींचं आहे. मी फक्त वाहकाचं काम करतोय अशी माझी नम्र भूमिका आहे. श्लोक क्रमांक 130. रागद्वेषो मनोधर्मो न मनस्ते कदाचन निर्विकल्पोसी बोधात्मा निर्विकारा सुखम चर. अर्थ, प्रेम आणि द्वेष हे मनाचे धर्म आहेत, पण ते मन म्हणजे तू नव्हेस. निर्विकल्प, निर्विकार आणि केवळ ज्ञानरूप असा तू आहेस हे जाणून सुखाने राहा. विषयासंबंधीच्या लोभामधून निर्माण होणारे प्रेम व तिरस्कारातून निर्माण होणारा द्वेष हे मनाचे गुणधर्म आहेत. प्रत्येक वस्तूचा जो मूळ गुणधर्म असतो तो कधीच बदलला जात नाही. फार तर त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. जसे खारटपण हा मिठाचा गुणधर्म आहे. मीठ म्हणले की ते खारट असणारच. अर्थात त्याच्या दर्जाप्रमाणे एखादे मीठ जास्त तर एखादे कमी खारट असे होऊ शकते. त्याचप्रमाणे मन म्हटले की त्यात उठणारे तरंग आले आणि त्यानुसार प्रेम आणि द्वेष हे सुद्धा आलेच. फार तर प्रगत मनामध्ये प्रेम जास्त आणि द्वेष कमी असे होऊ शकेल, पण दोन्हीही असणारच. मात्र ते मन म्हणजे मी आहेस असे समजतोस ते चूक आहे असे जनकाला अष्टावक्र बजावून सांगत आहेत. ते म्हणतात की मन हे तुझे खरे स्वरूप नाही, त्या स्वरूपाचेही मन नाही. तू संकल्प आणि विकल्प यांच्या पलीकडे गेलेला असा केवळ ज्ञानस्वरूप चैतन्यरूप आहेस. तुझ्या ठायी विकार निर्माणच होऊ शकत नाहीस असा तू निर्विकार आहेस. मी आणि तर सर्व विश्व आणि वस्तू मात्र वेगळे आहेत अशा द्वैताच्या भावनेमधूनच काम, क्रोध, मोह इत्यादी विकार निर्माण होतात. सर्व विश्वाचे मूळ आत्मतत्व असून तुझेही मूळ स्वरूप तेच आत्मतत्व आहे. असे अद्वैत जेथे होते तेथे विकार उत्पन्नच होऊ शकत नाहीत. सगळीकडे मीच भरलेला आहे हे जाणल्यावर मग काही मिळवणे किंवा त्यागणे ही भावना संपून जाते. श्लोक क्रमांक 131. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि विज्ञान निरहंकारो निर्ममस्त्य सुखी भव. अर्थ, सर्व भूतमात्रांमध्ये आत्मरूप व आत्मरूपामध्ये सर्व भूतमात्र आहेत हे जाणून अहंकार आणि ममता यांचा त्याग करून तू सुखी हो. एकाच परमतत्वाचा अंश संपूर्ण चराचर विश्वामध्ये भरलेला आहे. प्रत्येक प्राणीमात्रामधील त्या परमतत्वाचा अंशरूप असे जे आत्मतत्व आहे तोच सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवणारा धागा आहे. त्या दृष्टीने पाहिले तर प्रत्येक भूतमात्रात मीच आत्मरूपाने आहे आणि माझ्यामध्येही सर्व भूतमात्र आहेत. मी म्हणजे दिसणारे माझे शरीर नसून त्यात वसणारा आत्मा आहे हे जाणणे म्हणजेच त्या विशाल व अमर्याद मीमध्ये सर्व भूतमात्र सामावल्याचा प्रत्यय येतो. तसेच लक्षावधी भूतमात्रांच्यात हाच मी आत्मरूपाने वास करीत असल्याचेही रहस्य उलगडले जाते. हा जो मी आहे तो स्थळ, काळ, नाम आणि रूप यामध्ये बंदिस्त न होणारा आहे. तो सर्वव्यापी असल्याने कोणीही त्याला परके नाहीच. मग अशा स्थितीत त्याला कोणतेही विकार उद्भवणारच नाहीत. मी माझे या भावनाही असणार नाहीत व त्यामुळे कशाहीबद्दल ममत्व किंवा दूरत्व, अभिलाषा किंवा तिटकारा असे काहीच असणार नाही. करणारा कर्ता मी नसून हे आत्मतत्व आहे हे लक्षात आल्यावर कर्तेपणाचा अहंकार सुद्धा समूळ नष्ट होईल. थोडक्यात माझ्यातील मीपणा संपून खऱ्या मीचे विशाल विश्वस्वरूप लक्षात येईल. अशा अवस्थेमध्ये सर्वत्र आत्मरूपी मी आणि केवळ मीच भरलेला आहे अशी नामरूपातील खऱ्या ज्ञानाची जाणीव परिपूर्णतेने होईल. श्लोक क्रमांक 132. विश्वं स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे तत्वमेव न संदेहा चिरमूर्तते विज्वरो भव. अर्थ, ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व लाटा उत्पन्न होतात त्याचप्रमाणे सर्व विश्व ज्याच्या ठायी उत्पन्न होते तो तूच ज्ञानस्वरूप आहेस हे निसंशय जाणून क्षोभापासून मुक्त हो. अष्टावक्र गीतेचा मूलाधार अद्वैत तत्वज्ञानच असल्याने ते अद्वैत वास्तविक रीतीने बिंबवण्याचा प्रयत्न
अष्टावक्र मुनींनी पुन्हा पुन्हा केलेला आहे. लाटांचा समुद्र नसतो तर समुद्रामधून अनेक लाटा उत्पन्न होतात आणि शेवटी त्या सागरातच विलीन होतात. त्याचप्रमाणे अनेक प्राणी मात्र मिळून विश्व बनलेले असले तरी या सकलांचा मूळ स्रोत, मूळ आधार व सर्वार्थाने उगस्थान चिन्मय आत्मस्वरूप असते. अनेकदा ते आत्मतत्व आपणाहून वेगळे आहे अशी शंका मोक्षांना येत असते. जनकाला ही शंका थोडीशी का होईना शिल्लक राहिली असावी असे वाटल्यामुळे या श्लोकामध्ये निस्संदेह हा अचूक शब्दप्रयोग अष्टावक्रांनी केलेला आहे. अष्टावक्री जनकाला सांगतात की तुझ्या मनात यासंबंधी काही शंकांची जळमटे राहिली असतील तर ती झटकून टाक आणि निसंशय हो. चैतन्य स्वरूप असा तूच या सर्व विश्वाचा सागराप्रमाणे निर्माता आहेस हे जाणून घे. ज्याने हे जाणले त्याला कोणत्याही गोष्टीची आशा राहणार नाहीच नाही. कोणी कसं वागावे याची अपेक्षा राहणार नाही आणि मग अशा अपेक्षांच्या भंगामुळे होणारा क्षोभ, संताप हा सुद्धा पूर्णपणे नष्ट होईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे म्हणून आपणापाद विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे अशी त्याची अवस्था होईल. हे जाणणारा विज्वर म्हणजेच संतापरहित, क्षोभमुक्त असा होऊन सदैव निरुपम संतोषीच राहील. 133 श्रद्धस्व नात्र मोहम कुरुण्वे भवो ज्ञानस्वरूप भगवानात्मा तम प्रकृते परहा. अर्थ, बाळा, तू मायेच्या पलीकडे परमेश्वर स्वरूप, ज्ञानरूप आणि आत्मरूप आहेस यावर पूर्णपणे श्रद्धा ठेव. निष्कारण मूर्खपणाला बळी पडू नकोस. अतिशय वात्सल्याने जनकाला बाळा म्हणून संबोधून अष्टावक्र त्याला नंतर मूर्खपणाला बळी न पडण्याचा खणखणीत इशारा देत आहे. श्रद्धस्व असे पुन्हा पुन्हा ते सांगत आहेत आणि आपल्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवण्याचा जनकाला संदेश देत आहे. कोणतेही साध्य प्राप्त करण्यासाठी श्रद्धा अत्यंत आवश्यक असते. अगदी आधुनिक वैद्यकशास्त्रातील नामवंत डॉक्टरसुद्धा रोग्याने उपचारावर श्रद्धा ठेवली, डॉक्टरवर श्रद्धा ठेवली तर औषधाचा गुण लवकर येतो असा आपला अनुभव सांगतातच. परमार्थात तर दिसणाऱ्या रोगापेक्षा वेगळ्या अशा अदृश्य मोहमायेवर विजय मिळवायचा असल्याने तेथे तर नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे. खरे तर प्रत्येक माणूस कुठेतरी श्रद्धा ठेवतोच. अगदी अश्रद्ध माणूससुद्धा मी देह आहे अशी श्रद्धा ठेवतच असतो. त्या देहात्मक श्रद्धेमुळेच तो ऐहिक सुखांच्या मागे धावत असतो. पण येथे जी श्रद्धा अष्टावक्र सांगत आहे ती देहात्मकतेच्या नेमकी उलट आहे. तू देह नाहीस तर मायाभ्रमाच्या पलीकडील आत्मरूप आहेस. त्या अर्थाने या सकल विश्वाचा तूच स्वामी आहेस, निर्माता आहेस. देह, मन आणि विकार म्हणजे तू नाहीस तर तू निर्मळ चैतन्य स्वरूप ज्ञानरूप आहेस. सृष्टीच्या पसाऱ्याला आणि स्वतःच्या शरीररोमाला खरे मानण्याची चूक करू नकोस. तसे मानणे सुलभ, सहज आणि सोयीचे वाटले तरी ते मूर्खपणाचे आहे हे ध्यानात घे. श्लोक क्रमांक 134 गुणै संवेष्टितो देहस्थिष्ट त्या यातीच आत्मान गंता नागंता किमने मनुष्योचसी. अर्थ, गुणांनी वेढलेला इंद्रियुक्त देह जन्मतो, जगतो आणि मृत्यू पावतो, मात्र आत्म्याला येणे व जाणे नाही. मग तू अशा नाशवंत शरीराबद्दल कशाला दुःख करीत आहेस? ज्ञानी माणसांचे विचार एकसारखेच असतात असे म्हटले जाते. त्याप्रमाणे भगवद्गीता व अष्टावक्र गीतेतील अनेक साम्यस्थळे आपल्या प्रत्ययाला येतात. हा श्लोक पाहताना गीतेतील 2ऱ्या अध्यायातील विचारांचे साधर्म्य सहज जाणवत राहते. आपले शरीर इंद्रियांनी बनलेले असून त्यात इंद्रिय जन्म विकृतींनी, गुणागुणांनी वेढलेले आहे. शरीर म्हटले की अनुषंगिक विकार त्याच्याबरोबर येतातच. शरीर जन्माला येते, त्याला काळानुरूप बालपण, तरुणपण व नंतर म्हातारपण येते. तरुणपणी सुदृढ सुंदर असणारे शरीर वयोमानाने म्हातारपणी क्षीण व जर्जर होते आणि एक दिवस मृत्यूही त्याला गाठून ते शरीरसुद्धा संपून जाते. मात्र त्यामध्ये वसणारा जीवात्मा हे शरीर येण्यापूर्वी असतोच आणि नाशवंत शरीर संपून गेले तरीही जीवात्मा नष्ट न होता तसाच राहतो व नंतर योग्यतेनुसार दुसरा देहही धारण करतो. अद्वैत तत्त्वज्ञानाचं हे मूळ आहे. आत्मा सततचा असा चिरंतन आहे. त्याला येणे नाही. वयोमानाने बदलत्या अवस्थाही त्याला नसून तो अचल आहे आणि तो अमर असल्याने त्याला जाणेही नाही.
अविनाशी आत्मा आणि नाश पावणारे शरीर यामधील फरक समजून घेणे, देहभावनेचा त्याग करून आत्मरूप पाहणे हाच परमार्थ मार्ग आहे. जनकाला याचा खरं तर बोध झालेला आहे, पण तो बोध स्थिर व दृढ करण्यासाठी अष्टावक्र मुनी पुन्हा पुन्हा त्याला हे सांगतायत आणि म्हणतात की तू गोंधळात का पडतोयस? या नाशवंत देहाच्या भल्या बुऱ्याची सुखदुःखाची चिंता तू का बरे करत आहेस? श्लोक क्रमांक 135. देहस्तिष्ठतु कल्पांतम गच्छत दैव वा पुन्हा क्व वृद्धी क्वच वा हानिस्तव चिन्मात्र रूपिणा. अर्थ, हा देह कल्पांतापर्यंत टिकला काय आणि आजच नष्ट झाला काय? तुझ्या चिन्मय आत्मरूपात त्यामुळे काही वाढ किंवा हानी होणार आहे का? मागील श्लोकातला विचारच पुढे नेणारा हा श्लोक आहे. या विश्वामध्ये 84 लक्ष योनी आहेत असं आपण मानतो. त्यामध्ये सूक्ष्म कीटकापासून ते प्रचंड हत्तीपर्यंत त्यांचे वेगवेगळे देह आहेत. त्या देहाचे आयुष्यमानही ठरलेले आहे. काही किड्यांचे आयुष्य 1 तासाचे, काहींचे क्षणभंगूर, कुत्र्या मांजरांचे 15-20 वर्षाचे, माणसाचे 60-70 वर्षाचे, तर काही प्राण्यांचे 200 वर्षांची असते. अगदी माणसांची उदाहरण घेतले तरी कोणी अल्पायू असतं तर कधी एखादा 100पर्यंत जगतो. पण हे जन्मणारे, जगणारे आणि मरण पावणारे त्या जीवाचे केवळ शरीर असते. त्याचा आत्मा शरीराहून स्वतंत्र असून तो अविनाशीच असतो. हा फरक लक्षात घेतला म्हणजे त्या देहाचे जगणे व मरणे महत्त्वाचे नाही हे लक्षात येऊ शकेल. शरीर नाशवंत, आत्मा अमर. आत्मा अबाधित आणि सर्वव्यापी आहे. शरीरामुळे आत्म्याची वृद्धी व हानी होत नाही किंवा त्यात बदलही होत नाही. हेच तत्व जनकाला सांगताना अष्टावक्र म्हणतात की तू निखळ स्वानंदरूप आणि आत्मस्वरूप आत्मा आहेस, शरीर नव्हेस हे जाणून घे. आणि हे जाणल्यानंतर शरीराचे काय महत्त्व किंवा शरीर अगदी जगाच्या अंतापर्यंत टिकले काय किंवा आजच मृत झाले काय, तुझ्या आत्मरूपात त्यामुळे काही फरक पडणार नाही. ते आत्मस्वरूप वाढणार नाही किंवा घटणारही नाही. ते सदैव अबाधित ज्ञानस्वरूप तसेच राहणार आहे. तेव्हा देहाचा विचार पूर्णपणे सोडून दे. श्लोक क्रमांक 136. त्वयनंत महाबोधो विश्ववीची स्वभावतः उदेतु वास्तु मायातु न ते वृद्धिर्न वा क्षिती. अर्थ, अनंत अशा अथांग सागराप्रमाणे असणाऱ्या तुझ्या ठाई निसर्गतः विश्वरूपी लाट निर्माण हो किंवा मावळो, त्यामुळे तुझी वाढ किंवा घट काहीच होत नाही. मागील 2 श्लोकात देह व आत्मा यांचे स्वरूप स्पष्ट केल्यावर या श्लोकामध्ये विश्व व आत्मा यांचा संबंध अष्टावक्र सांगत आहेत. एका दृष्टीने व्यष्टीकडून समष्टीकडे आता अष्टावक्र मुनी अंगुली निर्देश करीत आहेत. शरीरापासून आत्मा जसा बाधित होत नाही तसाच तो सृष्टीपासूनही होत नाही हेच तो सागराचे उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. एखाद्या अथांग सागरामध्ये जशा लाटा निर्माण होतात आणि त्यातच विलीन होतात, त्याचप्रमाणे विशाल आत्मस्वरूपामध्ये हे विश्व उदय पावते, काही काळ नांदते आणि अंततः आत्मरूपातच विलय पावते. समुद्रामध्ये एखादी मोठी लाट निर्माण झाली म्हणून मोठा खडला पडला असे कधीतरी होते काय? किंवा उसळी मारून उत्तुंग गेलेली लाट जेव्हा उसळून पुन्हा सागरात सामावते तेव्हा सागराचं पाणी वाढते असं होतं का? लाटांच्या उठण्या मावळण्याने विराट सागरात काहीच वाढ किंवा घट होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आत्मतत्वातून उत्पन्न होणाऱ्या वा व्यापक विश्वामुळे किंवा त्या विश्वाच्या विनाशामुळे काही वृद्धी किंवा क्षय होत नाही. चिरंतन विशाल आत्मतत्व जसे आहे तसेच अबाधित राहते. अगदी आधुनिक विज्ञानाप्रमाणेही कोणतेही मूलद्रव्य कशीही प्रक्रिया केली तर फार तर बदलते, पण त्याची वाढ, घट किंवा नाश होत नसून ते आहे तेवढेच राहते. हे शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा आता सिद्ध झालेले आहे. इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल असं आपण त्याला म्हणतो. हा भौतिक मूलतत्वाचा गुणधर्म, त्याचा मूलस्रोत असलेली प्रकृती व तिचाही मूलाधार असलेल्या आत्मतत्वाला लागू होईलच होईल हा युक्तिवाद विज्ञान निष्ठांना सुद्धा मान्य होईल. तेव्हा आत्मतत्व असे अविनाशी व अबाधी असून सकल विश्वाच्या घडामोडींचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही हे सत्य अष्टावक्र मुनी येथे सांगत आहे. श्लोक क्रमांक 137. तात चिन्मात्र रूपोसी न ते भिन्नमिदं जगत अतः कस्य कथन कुत्र हेया पादेय कल्पना.
अर्थ: बाळा, तू केवळ चैतन्य स्वरूप असून हे जग तुझ्यापासून वेगळे नाही, तेव्हा तू त्याग आणि स्वीकार यांची कल्पना तरी कोठे व का आणि कशाची करणार? हा श्लोक सखोल न जाता बरोबर पाहिला तर आतापर्यंत सांगितलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध प्रतिपादन यात केले आहे अशी शंका येईल. परंतु नीट विचार केला तर तसे नाही हे सुद्धा लक्षात येऊ शकेल. आत्मतत्व अविनाशी असून त्याच्या ठायी निर्माण झालेले दृश्य जग नाशवंत आहे असे सांगतात. येथे मात्र हे जग चैतन्य स्वरूप तुझ्यापासून वेगळे नाही असे अष्टावक्र जेव्हा सांगतात तेव्हा ज्ञानदृष्टीने पाहिले तर तुझ्या आत्मतत्वाशिवाय या विश्वाला वेगळे अस्तित्व नाही हेच त्यांना म्हणायचे आहे. परमेश्वरच सत्य असून जग ही माया आहे असे अद्वैतवादी मानतात. तर परमेश्वर जग दोन्ही सत्य म्हणाने काही पंथ आहेत. पाणी गोठले की बर्फ बनतो, पण म्हणून बर्फ करत असून पाणी खरे आहे असे वाटणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. तर हायड्रोजन ऑक्सिजन या वायूंच्या संयोगाने पाणी बनते, म्हणून पाणीसुद्धा खरे असून ते वायू खरे आहेत ही ज्ञानाची अंतिम पायरी आहे. विश्व दिसते म्हणून ते खरे मानणे ही पहिली पायरी. तर विश्वाला स्थल, काल, नाम आणि रूपाची मर्यादा असून शेवटी त्याचा विलय मूळ आत्मतत्वाच होतो, म्हणून आत्मतत्व सत्य आहे ही ज्ञानाची अंतिम पायरी आहे. तेव्हा जनक या आपल्या प्रिय शिष्याला पुन्हा बाळा असे संबोधून अष्टावक्र सांगतात की तू चिन्मात्र स्वरूप असून या विश्वाचा उगम वैल तुझ्यातच आहे, त्यामुळे तू त्याहून वेगळा नाहीस. मग अभिन्नत्वामुळे तुझ्याकडे ग्रहण आणि त्याग याची कल्पना तरी कशी, का व केव्हा आणि कोठे उत्पन्न होणार बरे? कारण या जगातील कोणतीही गोष्ट तुझ्याहून भिन्न नाहीस. श्लोक क्रमांक 138. एकस्मिन् व्यये शांते चिदाकाश मले त्वयि. माफ करा. एकस्मिन् व्यये शांते चिदाकाशे मले त्वयि कुतो जन्म कुतः कर्म कुतो अहंकार एवच. अर्थ: अद्वितीय अविनाशी शांत चैतन्य स्वरूप निर्मल अशा तुझ्या ठाई जन्म कुठचा, कर्म तरी कोणते आणि अहंकार तरी कुठून उद्भवणार? आत्मतत्वाची वैशिष्ट्ये सुबोधरीतीने सांगता आला. अष्टावक्रशी येथे अतिशय समर्पक, अर्थवाही आणि सुंदर शब्दांची योजना केलेली आहे. ते एकच एक असे अद्वितीय आहे. त्याने सर्व व्यापून असल्याने खरे पाहता अन्य अस्तित्व संभवतच नाही. ते अव्यय म्हणजे कमी जास्त न होणारे, सतत असलेले असे उगम आणि अंत याशिवायचे अविनाशी आहे. ते शांत आहे म्हणून तेथे हालचाल, खळखळ किंवा गती नाही. सदैव संचलेले असे ते आहे. सामान्यपणे आकाश सर्वात विशाल आहे असे आपण मानतो आणि त्या पोकळीत सर्व स्थळांची मर्यादा मानतो. पण आत्मतत्व हे त्याहूनही विशाल आहे. चित्त जेथे पोचू शकते ते चित्ताकाश व त्यापुढील व्यापकता म्हणजे चिदाकाश असे हे आत्मतत्व आहे. याशिवाय त्याला अमल म्हणजे मलविरहित निर्मळ असेही वर्णिले आहे. तू म्हणजे असे अनुपम आत्मतत्व आहेस असे सांगितले आहे. अशा आत्मतत्वाला जन्म कुठून असणार? कारण ते पूर्वी होते असे सनातन व चिरंतन आहे. त्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विलय दोन्हीही नाही. सकल विश्व वस्तुमात्र यांचे मूळ आत्मतत्व असल्याने दुजाभाव नसणारे त्यांचे अद्वैत आहे. श्लोक क्रमांक 139. यत्वं पश्यसि तत्रैकस्तमेव प्रतिभाससे किं पृथक् भाससे स्वर्णात कटगांधनपुरम. अर्थ: जे जे तू पाहतोस तेथे तुला एकमेव तूच दिसतोस. हस्तभूषणे, बहुभूषणे किंवा पदभूषणे असे दागिने दिसले तरी खरे पाहता ते सोनेच दिसते ना. सोन्यापासून आपण आवडीप्रमाणे वेगवेगळे दागिने बनवतो. कधी अंगठी, कधी कडे, तर कधी पायातील पैंजण सुद्धा. अर्थात पायात सुवर्णांचे दागिने घालण्याने सुवर्णाचा अधिक्षेप होतो म्हणून ते सामान्य पायात घालायचे नाहीत असा दंडक आहे. केवळ राजकुळालाच तो अधिकार आहे असे मानले जाते. पण येथे उदाहरण स्पष्ट होण्यासाठी सुवर्ण नुपुरांचाही उल्लेख अष्टावक्रांनी केलेला आहे. असे वेगवेगळे दागिने बघताना त्यांचे आकार, कलाकुसर, वळण आणि नावे सुद्धा वेगवेगळी असतात. परंतु खऱ्या अर्थामध्ये त्या प्रत्येकामध्ये सोने हाच मूळ आणि महत्त्वाचा घटक असतो. आणि त्या सर्वांनाच आपण सुवर्णालंकार असेच म्हणतो ना. म्हणजेच दागिने वेगवेगळे असले
तरी त्यांचे मूलद्रव्य सुवर्ण एकच असते आणि तेच दृष्टीला दिसत असते. अष्टावक्रशी हा दाखला देऊन म्हणतात की त्याचप्रमाणे तू या अखिल विश्वात वेगवेगळे चल आणि अचल, सजीव आणि निर्जीव असे असंख्य वस्तू मात्र पाहतोस. त्यांची लौकिक नावे वेगळी असतात, गुणधर्म निंदणारे असतात, उत्पत्ती व अंताच्या पद्धती भिन्न असतात. पण असे भिन्नत्व त्यांचे मध्ये असले तरी त्या सर्वांमध्ये असणारा मूळ धागा, मूळ स्वरूप, मूळ तत्व एकच असते आणि तेच आत्मतत्व तुझ्या ठाई सुद्धा वसलेले आहे. म्हणजेच पर्यायाने या सगळ्यामध्ये तूच भरून राहिलेला आहेस. श्लोक क्रमांक 140. अयम सोहमयम अहम सोहमयम नाहम विभागमिति संत्यज सर्वमात्मेति निश्चिंत्य निःसंकल्प सुखी भव. अर्थ, मी हा आहे किंवा मी तो नाही असा भेदभाव पूर्णपणे टाकून सर्वत्र आत्मतत्व भरलेले आहे हे निश्चयपूर्वक जाणून आणि सर्व संकल्प सोडून सुखी हो. साधक साधना पूर्ण केल्यावर स्वतःचे परमात्म स्वरूप जाणून मीच परमत्व आहे असे समजतो. परंतु विश्वातून आत्मतत्व वेगळे केले असून ते आत्मतत्व केवळ माझ्यामध्येच आहे असा त्याचा गैरसमज होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामधून तो क्वचित विश्वातील सर्वत्र मी वेगळाच आहे असेही मानू लागू शकतो. या चुकीच्या समजुतीपासून सावध करणारा हा श्लोक आहे. तो तत्वमसी या महावाक्याचा अर्थ ते ब्रह्म तूच आहेस असा आहे. पण केवळ तूच ब्रह्म आहेस असा नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. ते ब्रह्म तुझ्यात आहेच, पण ते शिवाय प्रत्येकात भरलेलं आहे हे जाणले पाहिजे. ते न जाणता आपणच केवळ ब्रह्मस्वरूप आहोत असे मानणे भ्रमाचे आहे. मी अमुक आहे आणि मी तमुक नाही असे नसून विश्वातील प्रत्येक वस्तुमात्रामध्ये मी म्हणजेच आत्मतत्व आहे हे चिरंतन सत्य आहे. अष्टावक्र मुनी जनकाला हेच सांगून सर्व भेदभाव टाकून दे व प्रत्येकात असलेल्या आत्मतत्वाची निश्चितपणे प्रचिती घे असे बजावत आहेत. हा निश्चय दृढ झाल्यावर द्वैतभाव मावळून सर्वत्र एकतेचा प्रत्यय येईल. अशी एकता समजली की संकल्पांचा पायाच उखडून जाऊन मन संकल्परहित शांतीला प्राप्त होईल. आज आपण इथेच थांबूया. उद्या 141 श्लोकापासून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.